यशनचे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो, कुणाचं मन दुखेल, कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे. व्हिडिओ काही काल्पनिक असतात. एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा, शेअर करा आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल. पैसे 1 रुपये देत नाही. राजा रे राजू. अरे राजा माझं पण 200 रुपये घेऊन गेलाय मर्दा. आता मटण आण म्हणले बायकोनं. मग आता काय करू सांग, पैसे नाहीत. माझ्याकडे जा, अर्धा किलो मटण घे आणि राजाचं नाव सांग. अरे ह्या चौकात मला बोललाय त्यानं आज. अरे मला पण बोलवलंय त्यानं. तुला पण बोललाय? होय, आज सोडायचं नाही त्याला. आज सोडायचं नाही त्याला. पैसे घ्यायचं म्हणजे घ्यायचं. आता आला बघ, आला बघ. आला आला आला. काही नाही, ये गाडी बंद कर, लाव आणि ये इकडे. काय बाबा, आणलाच पैसे? अरे पैसे आता कुठं, नंतर ना. हा होय, नंतर ना. नंतर म्हणजे का? आता मिळून येणार आहे दोघं बी. हा, ते आल्यावर एक 500 दिले, दोघं जण दिलीत की नाही, दोघांनी देऊन टाकतो. अरे त्यांचा नाही आमचा काय संबंध रे मेवण्याचा तुझ्या? अरे देऊन टाकते की लगेच. ते मेवणं पैसे देणार. येऊन गेल्या लगेच तुम्हाला उधारी घेता नाही ते म्हटलं नव्हतं तू मेवणा आहे घेऊन आहे. ते मेवणं बिवण्याचं काय सांगू नको बाबा. पहिले पैसे दे रे बाबा. आता ती आलीत की नाही, लगेच तुला फोन लावतो, लगेच या दोघ जण. बघ बसणार बसणार नाही आणि यायचंच. तू यायला पाहिजे. इथंच थांबतो आम्ही, इथंच थांबतो आम्ही. जातो, ये लवकर, लगेच ये बघ. फोन लावतो तुला लगेच. ए फोन लावू नकोस, तू इथं ये, इथंच थांबतो आम्ही. शेर्पा येणार नव्हती. येतोय. आता काय करणार? दादा आणि भैया अजून कसं काय आले? लवकर येतो म्हणून सांगितलं तर अजून का आले? जरा जाऊन बघतो बाहेर. ताट तर तयार झाले ना. सर आधीच वेळ झाला, आपल्याला पूजा वाढ बसली असेल. आपण या अंड्याला दिसायला नको. दिसत नाही बाबा, तू हात हालून पूजा. पूजा आला सावय, किती उशीर झाला तुमची वाट बघावी मी. या लवकर आता. रस्त्यात ट्रॅफिक जाम होतं ग. अरे दादा आणि भैया, तुम्ही असं का चिटकून चिटकून चाललाय सा? काय भानगड, काय लपवलंय पाठीमाग? अगं पूजा, आम्ही तुला गिफ्ट आणले ग. आणि आम्हाला एकदम गडबडीत आहे. आम्ही लवकर आम्हाला ओळ, आम्ही जायचं आम्हाला वेळ नाही आता काय. आणि आम्ही तुला गिफ्ट लगेच दाखवणार नाही, त्याला ओळल्यानंतर तुला ते दिसते. सरप्राईज आहे, सरप्राईज एकदम. बर बर ठीक आहे. आता तुम्ही बसून घ्या, तवर जाऊन ओवाळ्याचं ताट घेऊन येतं आरतीचं. तिथं बस, चल की. चल चल पूजा, नाही तर चल बसत, चल बस हे बस. ते लपो, दिसायला नको. आलीस का पूजा? लवकर ये. आणि भाऊजी कुठे दिसणार? ते आता होय, भाऊजी कुठे गेलेत म्हणून. ती पूजाला विचार की. भाऊजी पण लय खुश होते आपण गिफ्ट दिल्यावर. अरे दादानो, तुम्ही बरं आहे का नाही भैया? आमचं सगळं चांगलं आहे बघ. तुझं कसं काय चालू आहे पूजा? हाय की बरं आहे. आणि ते आमचं यो भाऊजी, ते कसं आहे? भाऊजी अरे सकाळपासून तुमचीच वाट बघायला आल्यात आणि आता गेले तू रागानं. मग असं दादाला म्हटलं आल्यावर भाऊजी कुठे दिसणार बघ. नाही रे, कुठं बाहेर गेलेत रागानं. आणि तुमचं कसं काय चाललंय? निवांत आहे ना सगळं? आमचा एक नंबर आहे बघ. आणि तुझं बाहेर काय लग्नात काय तू बघतोस का नाही रे? बघा भैया, बघायचं की आता चालू आहे. ह्यो तर काय आता ह्याचं वय निघून चाललंय. ह्यो तर काय आपण माझं वय कुठे निघून चाललंय? अजून हाय असंच आहे वय, निघून जाते. खरे बाबांनो लग्न का भैया, तू स्थळ आणलीस तर नशिबात कधी होईल तेव्हा तेव्हा पोरगी बघायला जाईल तेव्हा तुम्ही नाहीच म्हणतायचा. ह्यो तर पळूनच जातो तिथनं पोरगीला बघायच्या आधीच. रे पुरी तसले असतात. आणि कुठं गेलं बर. बघ पूजा, आम्हाला वेळ नाही आहे, लवकर ते वळणीचं ताट आण. तर मालकानं 2 तास सुट्टी दिलाय.
त्यामुळे लवकर आम्ही जाणार आहे. अरे वर्षात एकदा येत आहे थांबा की असून दे बघ आता आम्हाला बघ वेळ नाही आहे लवकर आवर. भाऊजी जरा भेटला तर बरं झालं. बरं झालं असतं ते पण आता भाऊजी नाही आहे. येतील घेतावर थांबा. मग आम्हाला ओळखून घेतो. हा लवकर घे. अरे राकेश भैया थांब मी पाठी घेऊन येते. हा हा बरोबर. आपलं ते कुठं आहे? हे पाटावर बसा. एका पाठावर दोघच बस. अगं दादा तू थोरलायस तू बस पाटावर मी बसतो खाली. अरे एकेकाच नाही ओळखून घेतो. हा हा असं म्हणाले. जा बस जा बस बस. अरे असं काय करायला का तुम्ही. मी आहे बस. सायलेंट. अरे तांदूळ तांदूळ. दादाला नामड मोठा छान मस्त वाटलाय. मग माझी बहीण आहे ती. मला पण असंच आवडायचा. होय होय लाडकी वटणार बहीण की. आहे. तुम्ही माझं दोघं बी लाडकं भाऊ आहेत वटणार की. तुला गिफ्ट आणलंय भारी. भाऊजी म्हणाल तर माहित आहे काय. भाऊजी काय म्हण सारखं म्हणाल तिला तुला दाखवतो नंतर फोडायला नको ना. बघ दादा मी लाडू जिलेबी पेढे खवा बिवा काय आणाय नाही. मी फक्त साखर आणले काय. मग कशाला सांगायचं ते. अरे जे आणत नाहीत ते कशाला सांगायचं. अरे जे आहे तेच सांगायला पाहिजे का नको. सांगितलं राकेश होतं का? ते बघ ते जीप ते जीप का साखर चांगला आहे की. अरे आता गिफ्ट मला देणार आहे का ना एवढं का झालं सांग. ते गिफ्ट कसं देतात डोळं दाखवून हो ना. असले बाबा तुम्ही तर काय नव्हत. माझी राखी भारी आहे त्यापेक्षा. दोघांची पण राखी छान आहे. ताई का लाडू असत तर दोन दोन तीन तीन मागितला असता. गुलाबजामुन तीन तीन चार चार. दोन घेणार म्हणला आता. ताई पाया पडतो यंदा माझं जरा लग्न होऊन दे मग असं. होऊ दे की बाबा तुझं लवकर. मी तुला मुलगी हुडकून काढतो. हा काय काळजी करू नकोस. खरं ह्या वेळेस तू पळून जायचं नाही सांगतो. नाही पुरीच पळून जात्यात. तू पळून जातो पुरीच ती गेल्या खेळायच्या टायमाला आधी. पोरगी पळून गेली ते. का काय काय बोललेलास का तू. नाही मला कधी भेटलीच नाही मी कसं बोलणार तिला. मग पळून कसं तिचं गेलं. मेकअप सहित घरात राहिलेलं वाटतं. कुणाचं ती म्हणली मेकअप करून मी आलोच नाही आणि मेकअप करून येतो म्हणलं ती गेली तिकडेच गेली आलीच नाही ती. मेकअप करायला पहिला जाते का ती. मला मेकअप करून येते ती. होय. मला मेकअप करणार पोरगी नको आहे बघ. हो, बरं, मग. बरं, चालतंय. बरं ते ठेवून ये आम्ही तुला गिफ्ट देणार आहे. आता चला माझं गिफ्ट मला द्या बघू. काय आणलायस आम्हाला पटन लवकर दाखवा. अगं गिफ्ट एक नंबर चांगला एक नंबर, एक नंबर. सरप्राईज आहे सरप्राईज तुझ्यासाठी. होय, खरं? होय, होय, येणार ना आम्ही. खरं पहिला आधी डोळं जाग बघूया. डोळं जाग बघू तू. डोळं झाकायला लागते. होय अगं तुला परपंची वस्तू जी तुला लागणार होती ती आम्ही डोसकीट वापरून आणले बघ. असं काय आणलंय सर. तू पहिला आधी डोळं डोळं जाग. डोळं जाग. बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी डोळं झाकतो. झाकलीस डोळं हात पुढे कर. डान टाडा. ओळख बघू काय आणले आम्ही. काय आहे रे हे काय पैठणी तर नवा नवा एवढी मोठी एवढी वजी कशी काढली पैठणी. अगं, ओळख बघू काय आणले आम्ही. त्याच्यापेक्षा बरं गिफ्ट आहे. हा अरे, काय चारच्या चार दिलाय का रे गिफ्ट या. अगं आमच्या दोघांनी मिळून आणले आमच्या कष्टाची कमाईत आणले आम्ही. तर डोळं उघडतो बाबा थांब बघतो काय आहे. भाग एकदम सरप्राईज आहे. अरे मी म्हणलं पैठणी नाही तर शालू आणला असतील आणि तुम्ही चटई आणलाय का. अगं पैठणी आणि साडी एकटीच तू निश्चित चटे तुझं कुटुंब सगळं बसल की. तुला आवडलं नाही आम्ही आणलेलं. 50-50 रुपये घालून आणले आम्ही. जावा बाबांनो. हा तुला आवडलं नाहीये. बाहेर 150-200 सांगाल ती 4 दुकान नवं 8 दुकान नवं 10 दुकान नवं एकच दुकान फिरून आम्ही आणि आणले. ते सारखं सांगायचे माहितीये काय. वर्ष झालं तू सांगाल ते चटई आणणार चटई आणणार, भाऊजी चटई आणणार, चटई भाऊजी. आणणार म्हणून मी हे आणून दिले तुला. आता भाऊजी तुझ्यावर लय खुश होणार बघ. लय खुश होणार. कारण काय माहितीये काय आज तुझ्यासाठी नाही तुमच्या फॅमिलीसाठी आम्ही गिफ्ट आणले. मग तू खुश आहेस की नाही सांग मला.
अरे तुम्ही दोघांनी आणली ही गोष्ट मला लय आवडली बघा. खरंच तुम्ही ही चांगली गोष्ट आणून दिला. एक वस्तू तुम्ही जरी नाही आणला असता तरी चालला असतं. तुमचा आशीर्वाद मला मिळाला असता तरी चालला असतं. तुम्ही माझ्यासाठी एवढा विचार बघ मी सांगाल तर नाही खरंच आवडणार 100% आवडणार. 100%. खरंच चांगली आहे रे ही वस्तू. खरंच मला मनापासून आवडली बघा ही तुमची वस्तू. बर आता भाऊजी कधी येणार आहेत काय आम्ही निघू काय करू आता नाही काय करू नये मी तर जाणार बाबा. मला तर वेळ मला नाही मालकानं फक्त 2च तास सुट्टी दिलाय आणि आता झाले 3 तास. अरे नाही रे येतील तुम्ही नाही भेटला असा तर ते चिडतील बरं रे. परत येऊ आम्ही. नाही नाही चिडतील रे थांबा रे. नाही त्यांनी कायम त्यांचं चिडकाच असते त्यांनी स्वभाव भाऊजी त्यांचा. आले भाऊजी आले आणि आमची जर आठवण मनापासून काढली त्याने तू दादाला कॉल कर हे आम्ही दोघं दाखव येतो. पहिला हे येतो आम्ही भाऊजी नाचणार आणि 100% आम्हाला कळू नाचणार. आठवण गिफ्ट कसं वाटलं भाऊजी काय म्हटलं आम्हाला चटे भाऊ 100% भाऊजी खुश होत्यात. तर पूजा येतो आम्ही बरं येतो. आणि फोन कर दादाला काय भाऊजी काय म्हणतात आम्ही येतो म्हणा. पूजा काय करलेस? पूजा तुझं भाऊ आलत काय ग? होय होय आताच येऊन गेली तो. हं? येऊन गेलं? पूजा पूजा काय करायला लागल्यास? अहो स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक काय करायचं ते आयुष्यभर कामं लागल्यात. इकडे पैसे पैसे काय झालं एवढं काय खुश झालं? खुश म्हणजे काय आता भाऊ येऊन गेलं ना तुझं. हो येऊन गेलं की का? अगं दिवसभर वैतागले असशील. चल जरा फिरून जरा पिक्चर बघून यावं. काय पिक्चरला नेणार आहे मला? होय आता तयार होतं बघा फक्त. जेवाय की ते नव्ह खरं आज माझा पगार होणार होता. खरं पगार आज म्हणजे कसं आहे मालकाने दिलं नाही मला आज. मग काय करू? मग ते तुझ्या भावाने पैसे दिले असतील दोघांनी मी 500 रुपये तर दिले असणार आहेत. हो त्यांनी पैसे टाकाय नाही. त्यांनी ह्यावेळेस गिफ्ट आणलं आपल्यासाठी. चांगलंच आणलं बघ आपल्याला लागणार आहे तेच आणलं. थांबा तुम्हाला दाखवतो. गिफ्ट आणलं? काय डोळे झाकायचं आता? असं का बसलाय ताई? या की उठा की. आता काय आता आणि गिफ्ट आणलं उठा की ते दाखवतो तुम्हाला. मग दाखव की काय मग गिफ्ट दे. असं नाही डोळा झाका बघू तुम्ही. झाका लवकर डोळा. डोळे झाकायला एवढं असं काय दिलंय तुझ्या भावानं? पहिलं हिरा गिरं काय दिलंय का काय तुला? आणि नागिन तर डुला लागलाय असं एवढं मोठं असं काय असं गिफ्ट आहे ते? आधी तुम्ही डोळं झाका बघू आणि हात पुढे करा. बरं बाई झाकतो आता डोळं. हा दे. हे घ्या. आईला काय हजारची तर गरज नाही. 3,000 वाटा लागली. आता उघडा बघू डोळा. अगं हे काय आणून दिलंय तुझ्या भावाने? चटई? अगं डोकं अगं दोघं भाऊ आहेत तुझं आणि हे काय आणून दिलंय? चटई? काय हो तुम्हाला काय कळतंय का नाही? माझ्या भावाने एवढा प्रेमानं वस्तू आणून दिल्या आणि तुम्ही टाकलाय ती उचलून पाहिला. काय वस्तू लय भारी आहे. 20 रुपयाला रोडवर मिळते तिथं. त्या चौधरी का चांद विकते तिथं. अहो चौधरी का चांद नव्हते चटई आहे चटई. अगं ही चटईच आहे. खरं चौधरी का चांद आहे की नाही तो विकतोय चटई. आता येताना रोडलाच लागतोय तो. त्याच्याकडनं आणले असतील 20 रुपयाला. कौतुक सांगायला तुझ्या भावाचं. बघा माझ्या भावाची नावं ठेवायचं नाही सांगतो तुम्हाला. खाली बसत होता आता बसतील की त्या चटईवर निवांतवाणी. आणि माझ्या भावाची पहिला सांगतो तुम्ही काय बोलायचं नाही सांगतो. ती तुम्हाला नाही ती वस्तू आणून दिल्यात ते दिल्यात त्यांनी आणि वर त्यांना नाव ठेवायला 20 रुपयाला असू दे नाही तर 40 रुपयाला असू दे. माझ्या भावाने आणलीच तर नवा. आईला जा तू आत लय शाने जा आत बस जा. आणि ती चटई व्यवस्थित ठेवायची. आईला चटई त्या आईला हे सोनं आणून दिलं ग करायला. लय कौतुकाचं हिचं भाऊ. हे बस ना बी मंड बोड्याचं. काय ती ग बसणार नाही दोघ जण. आता ते पैसे घेतल्याशिवाय तर काय ग बसणार नाही.
त्यासने द्या तर लागणार पैसे आता त्या दोघं आल्यावर धक्का लागला. काय दोघं आज दंगा करतात आज. हा फोन कोणाचा आलाय बघा. या दोघांचा फोन आहे. फोन बंद करतो नाही तर की दाराबशी येऊन गावाला तमाशा करायची दोघं जण. फोनच बंद करतो. चायला याच्या भावानं सगळं प्लॅनिंग माझं इसकडून ठेवलंय सगळं. काय हो माझ्या भावाला बोलायचं तुम्ही मगापासून ऐकून यायला लागलंय. हा चायला चटई आणल्या काय ते अल्लाउद्दीन मधली कालीन आणल्या. तेव्हा ते त्याच्या आईला झोपून टाकतो. फोन बंद केलंय आता ते दोघांचं बी काय टेन्शन नाही आता. त्या आईला रातभर झोप नाही बघ. आता झोप यायला लागल्या. अहो 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 उठा की 6 वाजलं. उठा. उठतो घे. हा उठा पाणी तापल्या आंघोळीला जावा. ते जायला आज रात पळाय माझी. जायला पाहिजे लवकर. आंघोळ करून जायला पाहिजे. उठा पाणी काढले. बरोबर. अहो कुठं चाललाय तुम्ही. ती चटई काढा की पहिला. आहे काय नवरा म्हणून काय किंमत आहे का नाही मला. अगं बायको म्हणून तुला कशाला आणलंय. तुला काढाय नको ते. झटक्या दावर काढून टाकते. आता तुम्ही झोपलाय ना. उठा आणि पहिला जावा काढा पहिला चटई मग जावा आंघोळीला. ते मला काय सांगायचं नाही बाकीचं. लवकर काढून टाकते. तुम्ही चटई काढणार आहे का नाही. नाही काढत नाही मी. काय काढ तुझ तू. अजून झोप जाय नाही माझी. मारीन तुला लई. काय म्हणला असं तुम्ही. मी काय तुमची नोकर आहे काय. जावा पटना चटई काढा नाही तर स्वयंपाक मिळणार नाही संध्याकाळचं तुम्हाला. मग तुझी कामं मी करायची का आता. तुझी कामं तुला करायच नाही. स्वयंपाक करून घालत नाही मी तुम्हाला. मग माझं काम केलं तर काय बिघडतंय. तुम्ही काढणार का नाही. नाही काढणार नाही बघ. तुझं तू काढून ठेवायचं ते. स्वयंपाक करत नाही मग मी काम करून आणल्यावर तू स्वयंपाक करतेस ना. ते चटई तूच काढायचं. मी चटई काढणार नाही. तुम्ही काढणार आहे का नाही. नाही मी काय काढणार नाही. ती तूच काढायचं बघ. मी चटई काढणार नाही. तूच काढायची चटई. मला बाकीचं काय माहित नाही बघ. मी पण काढणार नाही. तुम्ही काढायची चटई. माझ्या भावाने एवढं प्रेमानं आणून दिला त्याची काय आणि किंमत त्याचं नाही. नाव काढलेस का दोघांचं. नाव काढायचं मग त्यांच्या दोघांचं. चायला हे दोघं जण चटई आणल्यात का नाही. ते चटई अपशगुन आहे ती. तुला म्हटलं का नाही दोघं 500 रुपये दिला असतं तर हे डोक्याला तापच झालं नसतं. आता आपली दोघांची भांडणं झाली नसतील. का भांडणं का होत्यात. तुमच्यामुळे भांडणं आले ती. माझ्यामुळे होणार. तुम्ही जर काढला असेल तर कशाला होत्यात भांडणं. आता तुझी काम आहे तू करायला नकोस तो. आता निवांतपणे झोपला सगळे त्याच्यावर मगापासून. ते मला काय सांगायचं नाही बघ. ती तुझं तू काढायची ते. तुम्ही काढणार आहे सगळी चटई. नाही म्हणजे नाही. चटई काढायची पहिला. नाही बघ काढत नाही मी. काय करणार नाहीस तू. काढत नाही बघ. मग मी पण काढत नाही. तुम्हीच काढायची चटई. स्वयंपाक करणार नाही मी त्याशिवाय. तुला भावाचा पुळका लागला असेल तुला. ते भावाचं गुणगान गाऊ नकोस मायापाशी. एक दिन असं सांगणं. काय लावलंय साव तुम्ही. उठून सुटून माझ्या भावांचे नाव येत असा. काय लावलंय साव सांगा लवकर. कुठं काय लावतोय. ते काय लावू नका साव. पहिला चटई व्यवस्थित लावा आणि मग आंघोळीला जावा. ते काय संबंध नाही. तुझं तू काढायचं ते. मला काय चाललो मी आंघोळीला. बर ठीक आहे. मी काढतो तर तुम्हाला 2 दिवस जेवायला मिळते का बघा. 2 दिवस नाही उपाशी मारलो तर विचारावं. अगं राहू दे घे. मी काढतो घे मग. 2 दिवस जेवण करणार नाहीस तू. मग राहू दे घे. आतली कामं बघ जा. मी काढतो चटई ती. हा हिला हे भावाचं कौतुक सांगायला मला. हा माझ्या भावाच्या चटईला हात मारला तुम्ही. आता तुमचं काय खरं नाही. सारखं चटई. हे माझी पद्धत अशीच आहे बघ. तुम्ही माझ्या भावाने आणलेल्या वस्तूचा अपमान केलाय का नाही. याचा तुम्हाला लय परिणाम भोगावा लागणार आहे. काय माझ्या भावानं आणलेल्या चटईला तुम्ही लाथ मारला सा. चटईला लात मारलं काय सांगणार. मारणार बघ लात. तू काय करणार आहेस. तुमच्या आई बाबांनी काय हेच शिकवलंय का तुम्हाला. आई बाबाचं नाव यायचं काय संबंध नाही इथं. का घेणार मी. माझ्या भावांच्या वस्तूला तुम्हाला किंमत नाही तर तुमच्या आईला बोलणार कसं राग येते तुम्हाला लगेच. मी बोलणार माझ्या भावाच्या चटईला तुम्ही का लाथ मारला सा. एक फाईट वाटावून टाईट करून आता. डोकं फिरवू नकोस. कोर्टात जाईल केस. मग जाऊ दे की केस. माझ्या भावाच्या वस्तूसनी का तुम्ही लाथ मारला. का मारला सा. डोकं फिरवायचं नाही आता. पुढे का मस्ती करायची नाही. ते ठेवले चटई ठेवायची तिथं. आता जा काम बघ जा. घरातलं जेवण बिवण कर जा. जायचं मला नाईटला. मी जेवण करणार नाही. का
नाही करणार म्हणजे नाही करणार. तुम्ही लाच का मारला का माझ्या भावाने आणलेल्या वस्तू? ते का ताजमहल आहे काय लाटून नाही का मारला म्हणून सांगायला तू? असं ना, माझ्यासाठी ते ताजमहल साठी बी पेक्षा बी मोठा आहे ते. तुम्ही लाच का मारला सा? मारणार मारणार आणि मारणार बघ. तुला काय करायचं आहे? तुम्ही कसा तुमच्या आई बाबासनी बोलल्यावर राग येते तुम्हासनी, तसं माझ्या भावासनी का भावाच्या वस्तूला कालात मारला सा, त्या तटेला कालात मारला सा. आणि मी जेवण बिवण काय करणार नाही म्हणजे नाही करणार नाही मी जेवण. एक असं हाणलो का नाही पाणी पण मागणार नाहीस. हा मारा बघू. तुम्हाला माहित आहे ना माझी 2 वाघ आहेत. वाघ ते 2 वाघ आलीत का नाही, तुम्हाला कसं ठेवतील का? हा त्या 2 भावाचं कौतुक मला सांगायला लागले आता. हे 2 अहो तुम्ही माझ्या भावांचं काय सांगायला? वर्ष झालं तुम्हाला चटई आणायचं झालं नाही. आणि तुमचं चटई राहू दे, तुमच्या अंगात घालायला कपडे आहेत काय? ते अंडरपॅन्ट जे घालताय सर ते वाळत घालायला मला लाज वाटत्या. भस्का पडलं त्याला सगळीकडं. तू माझ्या चड्डीचं काय काढायला लागलास तू? सुटलं चड्डी. थांबा आता, माझ्या भावासनीच फोन लावतो तुम्हासनी. लावतोच आता माझ्या भावासनी दोन्ही बी फोन. कसं तुम्हाला आता जन्माच्या अद्दल घडवतो बघा. लाव कुणाला लावतेस तिला लाव जा फोन. हा बघतो मला बी कोण येते बघायला. हॅलो दादा. अगं काय झालं ग तुझ्या? बोल की. अरे रडायलाच काय तू? अरे मला ह्यानी लय मारला रे. हो ना भाऊजी. होय हा आलो. लय मारल्यात आणि मला लगेच ये बघ आता. आलो तू रड नकोस. आलो. पूजा काय झालं ग? पूजा कुठे गेली? काय की आत आहे. भैया दादा तुम्ही आला सा? काय झालं? यांनी भाऊजी मला काय वांदा मारलं. करलाय सो पूजेवर आमच्या? वय विचार की तिलाच. हा विचार की तिलाच. काय झालं? चटई काढून ठेवायला सांगितलं मला दादा मारल्यात त्यांनी. होय भाऊजी असं का? होय मारलंय तिला. अहो भाऊजी तुम्हाला सोडतंय का ते? होय असं कोण मारतोय व्हय? कुठं 20-20 रुपयाचे 2 चटई आणून दिला ती एक. अहो बायकांना कर किरकोळ गोष्टीसाठी मारहाण करता तुम्हाला शोभते का जरा तरी? अरे राकेश तरी काय म्हणालात बघ, 20 रुपयाचे चटे आणून दिले म्हणा असं म्हणालात. 20 रुपये 4 दुकानं फिरून आणली ती आम्ही. 4 दुकानं कुठं चौधरी का चांदकडनं आणलाय सर. अरे मला सांग मग ते 20 रुपये चटे आणून दिले म्हणून तुम्ही बहिणीला मारलायस तू? होय आमचं काय तर देऊ 20 रुपये आणून दिले चटे. अरे वर झालं तुला 10 रुपये चड्डी घालवली ना गांडीत. आमची 20 रुपये चड्डी आपण काढलं आमच्या. हा ही बातमी काय पेपरात आली काय? तुला कोण सांगितली? पेपरात नवा आम्ही रोज येते ते भस्क पडलेला असतात मर्दा चड्डीला. चड्डी आणायला होत नाही, चड्डी आणायला. चड्डीचं दर्शनच घेऊन आता लागते आम्हाला. तुला चड्डी झाकून ठेवायची नाही माझी ती. अहो झाकायच्या त्या वस्तू झाकत नाही सा तुम्ही, आणि ती वस्तू झाकायची गोष्ट बोलताय सा तुम्ही. आणि माझ्या भावांच्या चटईला तुम्ही नाव ठेवता. ठेवला सात का माझ्या भावांच्या आणलेल्या वस्तूला नाव? तू चड्डीचं नाव काढलीसच का सांग? अरे तो माणूसच तसलायचं वाटतं मग. काय राकेश हा याला चड्डी आणायला होत नाही म्हणणार काय? चड्डी आणलं खुशवाला म्हणजे नाचायला पाहिजे असं. बाकी कसं नाव ठेवायला चटईला आणल्यावर? अरे हे माणसाला धाळ सांगितलंय. ही आता चटई आम्ही आणलो त्याच्यावर झोपलाच का नाही तांगड्यावर करून? निवांत झोपला बिचारा. मग आणि आमच्या चटईला नाव ठेवतोय तो. मग त्यानंतर झालं काय झोपल्याला? निवांत झोप लागली ती मला. निवांत झोपल्यात. आणि तू आमच्या बहिणीला का मारलास मग खरं? मी लुटून होय काढताना- घडी घाल म्हटलं तिला. घडी काढ म्हणा. मग मी स्वयंपाक करायचा, लुटून काढायचं, पाणी काढून द्यायचं आणि चटई बी काढायचं. ह्यांना होत नाही काढायला. सगळी कामं आमची बहीणच करतात. तुला चटई काढायला होत नाही रे एवढे? आणले कशाला तिला? काढ म्हटलं काढायचं नाही. आणले म्हणजे आणले कशाला म्हणजे चड्डीचं बोलच की आणलायस? अरे चड्डी काय लावलायचं सांगतो भाऊ बहीण. हो भाऊजी कसं आहे माहितीये का? माझ्या जवळ 10-20 रुपये चड्डी आणायला हो. माझी माछी आहे बघा माछी. एक वर्ष गॅरंटी आहे. बडे आराम से. बडे आरामसे नाही कसं पण बसा आरामच वाटते त्या. आरामात आहे. आणि चटेल नाव ठेवतोस मरता तू. आणि 1 वर्षाची गॅरंटी आहे त्याला. आम्ही चड्ड्या कसं वापरतोय? बरं ते सगळं सोडून दे. आमच्या बहिणीला काय मारला असता तुम्ही? हा ते होय त्याला घडी काढ म्हटलं. मग माझ्या संग तंडाला आली नाही म्हणून मारलं मी तिला. अहो तुम्हाला जरा जर कळायला पाहिजे. ती 1, 2, 3, 4, 5, 9 दिवसभर काम करत असत्या. तुम्ही काय काम करता सांगा बघा? करतोयच की काम बेबी. काय काम करताय सा? एक भस्का काम- पाडायची एक चड्डीला? काम- एक काम करून देतात आणि मला मारतात.
काय भाऊजी चड्डीचं खोलं पडल्यात काय अजीब वाटाले मला तर हे. अहो आमचा आम्हाला लाज वाटते असला भाऊजी आमचा बिगर चड्डी मस्का पाटाला घालतोय म्हटल्यावर मी म्हणालो. काय आमची पण इज्जत आहे का नाही मला काय वाटलं ते दुसऱ्या शेजाऱ्याची चड्डी अरे, आता कळालं मला. दादा तू मला सांग हा. आपला भाऊजी असं बसके जर चड्डी घालत असला तर आपला आपण नाही का किती अपमानाला तुम्ही मला कशाला वाटलं बोलवता? होतं. आपण कसं जाणार जी चड्डी असते रे काय मला तर सांगायचं? खरोखर अपमान वाटायला मग? यायचं म्हणलं ते चड्ड्या आता तू मला सांग दादा मित्रांसकडे मी कुठे फिरायला गेलो तर मित्र काय म्हणणार बघ तुझं भाऊजी कसं बसका पडलेलं चड्डी घालतात तुमच्या बापरे. ती चड्डीवरची सभा घेतल्यास तू आज. ही चड्डी 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 डोकं फिरलंय माझं आज. तू मारलास का बहिणीला हे सांग. आणि तुला काम करून चांगलं चड्ड्या घाल काय होतं रे मी घेतोयच की ऐक की आता. वर्ष झालं घरात पावसाळा चड्डी नाही आणि चड्डी काय तुला घ्यायला जमत्या पावसाळा सांगा झाला म्हणून 4 चड्ड्या घेतल्या तुम्ही ना. आणि दाबात सांगायला मग ते काय भाड्यात दिलंयस काय चड्ड्या हा? बसका घाटायला घालतोस तू मग चांगली चड्डी घालून काय होती तुला 4 चड्ड्या घातल्या वर तोंड करून सांगतोय ते आहे ना आता वाळ्याला चड्डे ठेवलंय भिजल्यावर ते घालायच्या. म्हणजे या पावसाळ्यात असं करायला आहे. मग ते कशाला ठेवायचं रे बाबा बहिरे अरे चड्ड्या दाखवायला ते राहू दे तुम्ही मला मारलासा का सांगा हा, पहिला. मारला. हे मारणार बघ तुला. का मारलासा मला कसं काय मारणार तुला. का मारलासा अहो आमच्या बहिणीला का नाही सुसंस्कृत आणि एकदम कसं संस्कारी मुलगी आहे आमच्या आई बाबांनी शिकवल्यात हा. तुमच्या आई बाबांनी तुम्हाला शिकवले मग काय काय जरा चड्ड्या तर. चड्ड्याच काढायला आल्यापासून चड्डी चड्डीच म्हणाला. अरे चड्डी तशी आहेच चड्डी तुझी ते कशाला ठेवायचं बाबा बहिर ते मग काढून टाकते बहिर आणि ठेवायला मला चांगल्या चड्ड्या तुला आवडते नाही भाऊजी तुम्हाला जमते का नाही माझ्या बहिणीला व्यवस्थित ठेवा सांगा मी बहिणीला घेऊन जाणार आहे इथे ठेवणार नाही करू मी राहणार नाही मी जाणार आहे ना मला मारलीत का सांग पहिला का मारली त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला मारलास तू का मारलास आमच्या बहिणीला का मारलास तू मी कुठं मारलोय नुसतं असं केलं मी. हे असं मारतोस तू बघितलास दादा भैया कसं मारतोय माणूस ह्यो? आता निर्लज्ज तुमच्या- माणूस आहे ह्यो. एकदम निर्लज्ज माणूस आहे ह्यो. आमच्या समोर बहिणीला आधी तसोय आमच्या समोर मारतोस तू बहिणीला ते मगाशी मारलंय आता ती सांगायला लागल्या तुम्हाला दिसायसाठी म्हणतो ना तुमच्या समोर मारायला लागले. झोक्याने नाही सारा. सोडा त्यांना दादा भैया चला आपण इथलं जाऊया मला या माणसाकडनं राहायचं नाही आहे. अगं खुळ झालंय ते करू चल का उपनीत राहून नको रे भैया चल इथलं चल लोक कसलं तिरसट माणूस आहे ह्यो. या माणूसला चिरसटायला खुळा बघा. खुळा याच्यापाशी खूप उपयोग आहे माझ्या बहिणीला करूवर मार नका आम्हाला नाही. चल रे पूजा, चल. येत नाही बाबा आमच्या बहिणीला घेऊन जातो तू बस तू तिरसट माणूस आहेस. अगं पूजा मला तू खरोखर सोडून चालल्यास. होय मी चाललोय तुम्ही आज माझ्या भावांचा अपमान केलाय ना मी सोडून चाललोय आजपत्र मी माझा अपमान सहन केलं खरं आज मी माझ्या भावांचा अपमान सहन करणार नाही. अगं जाऊ नको ग मला सोडून चालल्यास तू. बघा बघा अजून तर तुम्हाला तुमची मस्ती गेल्या का बघा कशी माझ्या भावाची वस्तू चल पूजा टाकवा. चल अगं राहून दे ग सोड राहून दे सोड असं सोडून जाऊ नको मला. थांबणार नाही 1 मिनिट. बरोबर काय झालं राकेश? हे अजून इथे थांबलाय तुम्ही या माणूस तिरसट अगं आहे. राहू दे ग बरं चुकलं माझं राह तू. हो पूजा तुला भाऊ पाहिजेत का मी बघ विचार कर. अहो माझे भाऊ जे विचार करतील तेच माझ्यासाठी पक्का निर्णय असेल माझ्यासाठी. बघ आपली बहीण नंतर आणि पश्चातापात पडा नकोस तू. नाही माझा भाऊ असा चुकीचा निर्णय घेणारच नाही माझ्यासाठी. भाऊजी आज आम्ही आमच्या बहिणीला घरला घेऊन जाणारच आहे आणि इथे घरी तुमच्यासाठी ठेवतो पण आमच्या काही अटी आहेत त्या तुम्हाला मान्य करायला लागतील. मान्य असेल तर आम्ही बहिणीला ठेवतो मान्य आहे काय तुम्हाला मान्य आहे काय मान्य आहे कर काय आटायची. मान्य द्या आम्हाला आमच्या बहिणीला काही सोनं दागिनं अडका काही नकोय प्रॉपर्टी काही नकोय. हो प्रेमान 4 उत्तरीच्या बोलत जावा तुम्ही सतत तिचा अपमान करतायसा. भावाच्या 2 भावांनी बहिणीसाठी काय गिफ्ट आणलंय त्यात प्रेम तुम्ही बघा हो. तुम्ही हे आणलं ते आणलं पैसे आणलं चट्टे किती रुपयाची आणली हे जे मोल किंमत तोड नका प्रेमाची किंमत तुम्ही पैशात तोड नका सा. तुम्हाला पण कुठेतरी बहीण असेल बहीणचा आणि भावाच्या प्रेमाच्या नात्याची कदर करा आदर करा. ते जर तुम्ही आमचा आदर केला तर आमची बहीण एवढी भांडली असते का तुमच्या बरोबर. अरे ते काम करून आम्ही कसं आणले आम्हाला माहित आहे ते दोघा तुला अहो, आणि- ते कसं पण टेका लागला तू आणून दिलेलं. आणि तुमच्या परपंचात आमची बहीण आज पण काय चुकलं सांगा की हो. हा तुमच्या घरात कसं असेल ते तिनं काढले दिवस बिचारीनं कधी तुमच्याकडनं केव्हा अपेक्षा केलं काय सांगा बघा. हा
आणि आज कसं आहे माहितीये काय, आज तुम्ही विचार करा, आज आम्ही दोघं भाऊ आहे, बहिणीच्या घरी आलो पण आम्हाला ही परिस्थिती कळाली. तुम्ही विचार करा, एकेकांच्या बहिणींना भाऊ नाहीत, त्या बहिणी कशा परपंच करत असतील, त्यांचं काय होत असेल, त्यांची विचारपूस करणार कोण आहेत काय नाहीत, या गोष्टींचा तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करा भाऊजी. बर जाऊन दे, आता तुम्ही कसं राहणार आहे, व्यवस्थित राहणार आहे का नाही आता आजपासून? व्यवस्थित राहणार आहे. माझं काय चुकलं ते बायकोला सांगितलेलं आहे का, तो तू मला बोलायचा हे आता पटलंय आता मला, पण आता इथनं आता ही चूक होणार नाही आता, आणि जे काही चुकलं असेल तर मला माफ करा. आणि आता माझ्या पूजाला कसं ठेवायचं फुललागत ते माझं मी बघतो आता. बघ दाद्या, शेवटी भाऊजींना सुद्धा आपल्या काहीच आहे रे, त्यांना सुद्धा प्रेमाची भाषा कळते. बरोबर आहे, असंच राहावा, सुखानं राहावा. भाऊजी असंच राहा, आम्हाला दुसरं आम्हाला काही नको आनंद आहे. आमची बहीण तुमच्या घरात सुखान नांदली, त्यातच आम्हाला सगळं आलं. बरोबर नाही नाही बरोबर ठेवणार आता हिला सुखात. पूजा येतो आम्ही आता, येतो आम्ही. व्यवस्थित परपंच व्यवस्थित कर, राहा भाऊजी. चांगलं राहा, खुशीत राहा, आनंद राहा. बरं. येतो.